अमरावतीच्या परतवाड्याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते आहे। या नराधम आयांचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। अय्याश आयान हा पैसे उडवण्यासाठी स्वतःच्याच घरात चोरी करत असल्याचं पुढे आलं। अय्याशगिरी करण्यासाठी त्यानं त्याच्या आईचे दागिने चोरल्याचं तपासातून आता पुढे आलंय। बघूयात। अय्याश आयांना विकले आईचेच दागिने। पैसे उडवण्यासाठी स्वतःच्याच घरात चोरी। तरुणींचं लैंगिक शोषण करणारा विकृत आणि नराधम आयांचा नवा कारनामा समोर आलाय। अयान अहमदच्या चौकशीतून रोज नवनवीन माहिती समोर येते। अयान अहमदच्या लाईफस्टाईलनं सर्वांचंच डोकं चक्रावलं होतं। तसंच त्याच्या अय्याशीचं कारण काय, त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात, असा प्रश्न अनेकांना पडला होता। दरम्यान या आयांना अय्याशीसाठी आणि पैसे उडवण्यासाठी त्याच्या स्वतःच्याच घरी डल्ला मारल्याचं पुढे आलं। विकृत आयांनं त्याच्या आईचेच दागिने चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काल विकृत आयांचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्याच्याजवळ महागडी कार, पिस्तूल, आयफोन आणि पैशांचं बंडल होतं। महागड्या कारमध्ये असलेले पैसे हे आईच्या दागिन्यांचेच होते। मुलींवर पैसे खर्च करणं आणि वेगवेगळे शौक असल्यानं तो कर्जबाजारी झाला होता। दरम्यान हेच कर्ज फेडण्यासाठी त्यानं त्याच्या आईचे दागिने विकल्याचं पुढे आलंय। परतवाड्यातील या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी आरोपी अयान आणि हुसैर खान यांची कोठडी वाढवून घेतली आहे। दुसरीकडे 8 पैकी एकाच तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। त्यामुळे इतर तरुणींचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात अय्यानचं बिंग फुटलं ते मित्रांसोबत पैज लावल्यानंतर मित्राला अय्याननं तरुणीचे अश्लील व्हिडिओ पाठवले आणि त्यानंतर पैशाच्या वादावरून 2 मित्रांचा वाद झाला आणि हे प्रकरण बाहेर आलं। याआधी तरुणीचं लैंगिक शोषण केल्यानंतर लॅविश लाईफ आणि आता थेट घरातून आईचे दागिने चोरी केल्याचा आरोप जो आहे तो लावण्यात आला आणि त्यामुळे अय्यानच्या चौकशीतून आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अमरावती परतवाडा प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करण्यात येते आहे। तरुणींची फसवणूक करून त्यांचं लैंगिक शोषण केल्यानं आयांच्या मुसक्या आधीच आवळल्या होत्या। मात्र त्यानंतर त्याची लाईफस्टाईल आणि त्याचे महागडे शौक आणि आता स्वतःच्याच घरावर डल्ला मारल्याचं चौकशीतून समोर आलंय। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।